होलेवाडी येथे सभा मंडपाच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेडपी आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांचं प्रमोशन। अजितदादा देतील त्या उमेदवारालाच निवडून द्या, माजी आमदार दिलीप मोहितेंचं आवाहन। पक्षाला योग्य वाटेल त्याच उमेदवाराची तिकिटासाठी निवड होईल। तिकीट वाटपाचा चेंडू पक्षाकडे टोलवत उमेदवार निवडीच्या निर्णयाबाबत माजी आमदार मोहितेंची सावध भूमिका। जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांच्या प्रयत्नातून आणलेल्या 10 लाख रुपये निधीतून सभा मंडपाचे भूमिपूजन। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांच्या माध्यमातून रेटवडी गटात नागरिकांसाठी वाटण्यात येणाऱ्या दिवाळी फराळाचा दिलीप मोहिते यांच्या हस्ते शुभारंभ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटाच्या इच्छुक उमेदवार आणि राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अश्विनी राजेंद्र पाचारणे यांच्या प्रचारासाठी तिन्हेवाडीकर एकवटले। दिवाळी सणाचे औचित्य साधून होलेवाडी येथील ग्रामदैवत मळुआई देवीच्या साक्षीने आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवाळी शिधा किटचा शनिवारी झाला शुभारंभ। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी पाचारणे परिवाराकडून रेटवडी गटात दिवाळी शिधा किटचे वाटप। पहिल्याच दिवशी पूर्व भागातील गाडकवाडी, चिजबाईवाडी, वरुडे, मांजळेवाडी, गुळाणी गावामध्ये घराघरात दिवाळी फराळ शिधा किट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 8 गट आणि 16 गणांमध्ये इच्छुकांची संख्या। स्वबळाची तयारी, मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची मोठ बांधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार। चांडोली येथील शिवसेना पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी, इच्छुक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अळवला सूर। सर्वपक्षीय आघाडी आणि एकाच चिन्हाच्या प्रयोगास उद्धव ठाकरे गटाचा विरोध। विधानसभा निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप पक्षाने महाविकास आघाडीला केलेल्या छुप्या मदतीवरही बैठकीत चर्चा। महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत पदाधिकारी कार्यकर्ते ठाम। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उभी फूट। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाआघाडीच्या व्यासपीठावर। बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंबोरे यांची पाईट येथील महाआघाडीच्या मेळाव्याला हजेरी। पाईट गटात महायुती दुभंगली। भाजपचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुटे पाटील यांना शह देण्यासाठी अतुल देशमुखांनी बाह्या सावरल्या। आमदार झालो असतो तर 100% मंत्री असतो। होलेवाडी येथील मळुआई देवीच्या मंदिरात माजी आमदारांनी व्यक्त केली खंत। विद्यमान आमदारांचं पद जास्त काळाचं नाही असं म्हणत इलेक्शन पिटिशन आणि पोटनिवडणुकीचा पुनरुच्चार। तुम्ही ज्यांना आमदार केलं ते मी आणलेली कामं आपल्या बगलबच्च्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील। आमदार बाबाजी काळे यांचं नाव न घेता माजी आमदारांकडून विद्यमान आमदार लक्ष। भाषणाबाबत प्रोटोकॉलची भाषा करणाऱ्यांनी भीमाशंकर मंदिरात प्रोटोकॉल का नाही पाळला? आमदार बाबाजी काळे यांच्यावर माजी आमदार दिलीप मोहितेंचा खोचक सवाल। पाईट गटात निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, पण आपण अजय झालो ही भावना बळावली नाही पाहिजे। अतुल देशमुखांचा शरद बुटे पाटलांना टोला। राज्यशास्त्राचा अभ्यास बुटे पाटलांनी आणि मी एकाच वर्गात बसून केलाय असं म्हणत गटरचनेसाठीच्या प्रयत्नांवर देशमुखांचं मिश्किल विधान। गटरचनेसाठी मुख्यमंत्र्यांना फोन करायला लावणाऱ्यांना भामा आसखेडच्या प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न का करता आले नाहीत? पाईट गावात झालेल्या जनसंपर्क मेळाव्यात अतुल देशमुखांचा थेट सवाल। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे आणि डॉक्टर रोहिणी राक्षे यांच्या पाठपुराव्यातून होलेवाडी गावात सभा मंडपासाठी 10 लाख रुपयांचा निधी। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार रोहिणी राक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी झाला भूमिपूजनाचा कार्यक्रम। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती नवनाथ होले, सरपंच सोनम होले, मळुआई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वसंत होले आणि सुभाष होले यांच्यासह ग्रामस्थ आणि महिलांची उपस्थिती। श्री क्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात दिवाळी पहाट कार्यक्रम। विद्यालय परिसर रांगोळ्यांनी आणि दिव्यांच्या प्रकाशात उजळला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर,
सचिव अजित वडगावकर, मंजुश्री वडगावकर, खजिनदार डॉक्टर दीपक पाटील आणि सुनीता पाटील आदींची उपस्थिती. विद्यालयातील अध्यापक गणेश लिखे आणि विद्यालयाचे गायक विद्यार्थी कार्तिकी यादव, राजलक्ष्मी लिखे, वैष्णवी आंधळे, कार्तिक मोटकुळे. तालवादनामध्ये राज्यस्तरावर निवड झालेला चैतन्य कोठेकर, प्रसिद्ध गायक अभिषेक कांबळे, ओंकार कांबळे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध. भोसे येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये दीपावली निमित्त दीपोत्सव आणि दिवाळी पहाट उत्साहात साजरी. दिव्यांची रोषणाई आणि रांगोळीची उत्कृष्ट कलाकारी. यावेळी किरण भांबरे, लक्ष्मण आंबवणे, प्राध्यापक जाधव तसेच विद्यार्थ्यांनी गीते केली सादर. मानसी मुळे हिने एक पात्री नाटक माझे बाबा उत्कृष्टपणे केले सादर. कल्याणी घोडके आणि तिच्या टीमने दिवाळीच्या सुट्ट्या या स्वरचित नाटिकेचे केले सादरीकरण.